हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. खरंच आजचा दिवस खूप खास होता, कारण आज होती आषाढी एकादशी. विठ्ठल रुक्माईच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास होता, कारण आज आपले वारकरी पंढरपुरात पण पोचणार होते. आपण तर पंढरपुरात जाऊ शकत नाही, पण आपण घरी बसूनच आजची एकादशी साजरी करूया. सकाळ सकाळी आज मस्त बाहेर रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काय काढायची हे मस्त रात्रीच ठरवलेलं. एक मस्त तुळशी वृंदावन काढायचं होतं आणि ह्या पॅचमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायचं होतं. आपला मस्त भगवा झेंडा काढायचा होता. अशी सुंदर मस्त रांगोळी काढून घेतली. मला रांगोळी काढायला खूप आवडते. तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये दिसेलच. प्रत्येक फेस्टिवल, कोणताही सण असू दे, त्यानुसार मी छान छान रांगोळ्या काढते. मला खरंच खूप आवडतात रांगोळ्या काढायला. मस्त असं तुळशी वृंदावन काढून घेतलं. कसं असताना सणाची खरी सुरुवात तर रांगोळीनेच होते, कारण रांगोळी जेव्हा आपण आपल्या बाहेर अंगणात काढतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा येते. रांगोळी पूर्ण झाल्यावर घर मस्त असं सुंदर दिसायला लागतं. आपल्या उंबऱ्याला शोभा येते. अशी फायनल माझ्या रांगोळीचा लूक होता. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. त्यानंतर मग घरामध्ये गेले. आज देवपूजा करायची होती, कारण आज एकादश होती. त्यामुळे सर्व देवांना मस्त आंघोळ घातली. छान सर्व देवांना मस्त अष्टगंध लावून घेतला. दिवा, अगरबत्ती सर्व काही झालं. आज दिवसभरात तसं खूप काम होतं, कारण आज मला छोट्या माझ्या वारकऱ्याचा पण फोटोशूट करायचं होतं. त्याचं डेकोरेशन करायचं होतं, त्याला झोपवून, कारण तो जागा असेल तर शक्यच नाही. छान मस्त माझ्या बाहेर तुळस आहे, त्याची पानं आणून विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीसाठी मस्त तुळशीचा हार केलेला त्याच्या पानांचा. देवपूजा तर झाली, पण अजून भरपूर कामं पेंडिंग होते. सर्व आधी पहिले कपडे धुवून घेतले. वातावरण खूप छान झालं होतं. एकादशी असली म्हणजे पाऊस तर पडणारच. छान असा पाऊस पण पडला थोडा वेळ. एकादशी म्हटलं की उपवासाची खिचडी आली, त्यासोबत दही, पापड्या, मिरच्या. खरंच आज खूप दिवसांनी मी खिचडी बनवणार होते. म्हणजे जसं की मला यथार्थ झाल्यापासून म्हणजे 7 ते 8 महिन्यानंतर मी आज खिचडी खाणार होते. मग काय मस्त गॅसवरती कढई ठेवली. छान मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला, तो ठेचा टाकला. मीठ, त्यानंतर शेंगदाणे तर आधीच भाजून शेंगदाण्याचा भुगा करून ठेवलेला, कारण जर पाऊस पडला आणि ऐनवेळेस लाईट तर गेली तर प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळं आधीच सर्व प्रिपरेशन करून ठेवलं होतं. छान असं मस्त मऊ लुसलुशीत खिचडी बनवली. तुम्ही खिचडीमध्ये कधी दूध ॲड करता का? मी थोडंसं दूध ॲड करते, कारण जेव्हा आपण खिचडी बनवताना थोडंसं दूध ॲड करतो ना, तर खिचडी खूप मऊ होते, अशी रबरासारखी लागत नाही, खूप अशी सॉफ्ट होते. कधीतरी तुम्ही बनवताना नक्की ॲड करून बघा. तुम्हालाही ही खिचडीची चव अशी वेगळीच लागेल. छान असं मस्त डेअरीमधून ताजं दही आणलेलं, कारण मला खिचडी आणि दह्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप आवडतं. शक्यतो घरचं दही एवढं आवडत नाही, पण डेअरीमधलं दही खूप मला आवडतं. छान असं दही वाटीमध्ये काढून घेतलं. थोडी साखर पण ॲड केली. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. मला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी पण खाऊन घेतलं. यथार्थ झोपलेला होता. म्हटलं तोपर्यंत त्याला पटपट आपण खाऊन घेऊया, कारण अजून भरपूर कामं पेंडिंग होती. त्यानंतर सुरू झालं माझा मस्त आवडता भाग, तो म्हणजे माझ्या बाळाचं वारकरी थीममध्ये जे फोटोशूट करायचं होतं. जे मी ठरवलेलं होतं त्या गोष्टी मला आता करायच्या होत्या. त्यासाठी मी एक छोटी टोपी आणली. त्यावर मस्त स्वतःच्या हाताने पंढरीचे वारकरी आणि विठ्ठलाचं म्हणजे बॅकसाईडनी पांडुरंग असे 2 नावं लिहिलेले मी हे स्वतः हाताने माझ्या तयार केलेलं. ते करताना मला खरंच खूप आनंद होत होता आणि ते खरंच खूप सुंदरही झालं. तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दिसतच असेल. काही चुकलं नाही, गुडलक माझं, की काही खाडाखोड झाली नाही. तर परत तसं मी ऑप्शनला 2 टोप्या आणून ठेवलेल्या होत्या. एकदा कदाचित जर एका टोपीवर काही चुकलं तर नेक्स्ट टोपीवर करता येईल, पण असं काहीच झालं नाही. छान असे विठ्ठलाचा मुखवटा काढून घेतला मी दुपारी तांदूळ आणि मूगडाळी बसून. कसं झालं डेकोरेशन मला नक्की सांगा, कारण मला सर्व करताना खरंच खूप आनंद होत होता. मी प्रत्येक गोष्ट शक्य तितकी सुंदर दिसावी म्हणून मनापासून मेहनत घेत होते. त्यानंतर मस्त तांदूळ आणि मूग डाळीचा विठ्ठलाचा मुखवटा काढून घेतला. सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवल्या. तुम्हाला कसं वाटतं डेकोरेशन नक्की सांगा. मी विठ्ठलाचा बाळाला ड्रेस आणलेला होता, त्याच्यामध्येच अन्नप्राशन पण केलेलं. त्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. तो पण खूप छान व्हिडिओ होता. त्यानंतर माझ्या छोट्या बाळाला तयार करून फोटोशूट सुरू केला. त्याचे निरागस हावभाव, गोड स्माईल आणि त्याचा वारकरी लुकमध्ये तो खरंच खूप गोड दिसत होता. माझी तर नजरच हटत नव्हती. खरंच खूप सुंदर दिसत होता. पण रडला पण भरपूर. टिक्काच लावून देत नव्हता. माझी एक चूक अशी झाली का, तो झोपलेला असतानाच मी टिक्का लावून घ्यायला लागत होता, पण माझ्या ते डेकोरेशनच्या नादात लक्षातच आलं नाही. तो उठल्यावर तो लावूनच देत नव्हता. एवढा रडला.
बिचारा मग शेवट शांत झाला आणि माझा फायनली फोटोशूट पूर्ण झाला. तर मी खूप मेहनत घेऊन केलं होतं आणि त्याने जर फोटो काढून दिले नसते तर सगळ्या मेहनतीत पाणी फिरलं असतं. लकीली त्याने खूप आम्हाला कोऑपरेट केलं आणि हा फोटोशूट एकदम छान झाला. खरंच तर हा फोटोशूट म्हणण्यापेक्षा आमच्या आयुष्यभर एक आठवण आम्ही जपून ठेवणार आहे. तुम्हाला ही माझी टोपी कशी वाटली, माझं पेंटिंग कसं आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. असा आज आषाढी एकादशीचा दिवस मस्त भक्तिमय, समाधानी आणि सुंदर आठवणींनी भरलेला होता. तुम्ही तुमची आषाढी एकादश कशी साजरी केली मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, खरंच तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा. अशाच घरगुती ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.